मित्रांनो, इथं कदाचित एखाद्या शेतकऱ्याने नांगर चालवलं दिसतोय भात पेरणी करण्यासाठी. चुकून त्याला वाटलं माझी शेतीचे. हे काही नवीन, हे काही नवीन इच्छा गावात भाऊच्या अंड्यातनं पिल्ल इथंच निघतात वाटतं घाटात आता. मित्रांनो, पूर्ण गाडी अंड्याने भरलेली. टू व्हीलर वाले पण इकडे अडकले. म्हणजे तुफान असं अटकाअटकी झालेली आहे. या अटकाअटकीमध्ये आपण मस्त भजी आणि वडापाव आणले, कारण की इथं नाश्त्याला दुसरं काही भेटत नाहीये. काय झालंय पुढं? पलटी आली गाडी काय? काल संध्याकाळी मित्रांनो, तुफान अशी मोठी लाईन लागलेली आहे बाई, पण आपण भरपूर पुढं आलोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आणि सकाळचे लगभग 6:30 वाजलेत आणि मी आता जस्ट उठलोय. आपली पिकअप बघा पाठीमागे लावली आणि मी थांबलो होतो. इथं भारतचा पेट्रोल पंप आहे. असली भयान थंडी आहे ना बाबा बाबा बाबा, खूपच थंडी आहे जबरदस्त. आणि मी एक्झॅक्ट रोडच्या कडाला, इथं रोडच्या कडाला म्हणजे पेट्रोल पंपाच्या एक्झिटच्या ठिकाणी गाडी लावली होती. इथे चहाचं मस्त गुळाचा चहाचं हॉटेल बिटेल आहे, अजून चालू नाही आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगची सुरुवात इथनं करूया. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आपली सिरीज चालू आहे पुणे ते अहमदाबादची, ठीक आहे. तर आपल्या गाडीमध्ये जे मटेरियल लोड आहे ते तुम्ही बघू शकता पाठीमागं लगभग 2 फूट हाईटवरती गेलेली, ठीक आहे. तर बघूया, काही प्रॉब्लेम नाही आहे. पावती झाली तर करून घेऊ हाईट लोडची, पण शक्यतो होत नाही इकडं, म्हणजे गुजरात साईडला शक्यतो होणार नाही. पण बघू काय होतं, काय माहिती नाही आहे. आपण गुजरातला फर्स्ट टाईम हाईट घेऊन जातोय. तसं दिल्लीला घेऊन गेलो होतो, अजिबात 1 रुपयाची पावती झालेली नव्हती. लास्ट टाईम तुम्ही बघितलं असेल. तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेशन आहे. ब्लॉगला सुरुवात करूया आणि पटकन इथून निघू. आता फ्रेश वगैरे इथूनच झालो आहे, पण पुढं गेल्यानंतर परत एका ठिकाणी थांबून नाश्ता चहा वगैरे करू. आता इथं आपण काही करत नाही, पटकन पहिल्यांदा तर गाडीमध्ये चालू. खूप थंडी वाजते मित्रांनो, अक्षरशः 2 चादरी घेतल्या तरी पण थंडी थांबली नाही. माझ्या गाडीमध्ये 2 चादरीपेक्षा वरती चादर नाही आहे. कदाचित नेक्स्ट टाईम दुसऱ्या दिवशी उद्या जर अहमदाबाद एवढी थंडी नसणार आहे, पण आज आपण अहमदाबादमध्ये पोहोचणार आहे. आता आपण जस्ट नाशिकच्या 30 किलोमीटर पहिले. तर पटकन निघूया आणि पोहोचूया. चला सुरू करू व्हिडिओ. बाबा 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 मंडळी, असली थंडी आहे ना, तुफान थंडी, तुफान. म्हणजे याला खरी थंडी म्हणतात. जी हिवाळ्यातली थंडी असती ना, ही खरी थंडी असं वाटायला लागलं. कारण की पुण्या मुंबईमध्ये जी थंडी ना, ती थंडी काहीच नाहीये. तिथं जे म्हणजे झाडं झुडपं नसल्यामुळं. पण आता इकडं नाशिक साईडला, म्हणजे नाशिक हायवेला आहे ना, जी थंडी वाजती ना, कडक आहे, कडक थंडी, कडक. असे हात वगैरे आकडतात ते, म्हणजे अक्षरशः, ठीक आहे. तर चला निघूया पहिलं. तर मित्रांनो, आता आपण करतोय नाशिक सिटी क्रॉस. आता आपण जस्ट नाशिक सिटी मधूनच बाहेर पडतोय आणि अक्षरशः आहे ना, बापरे, असले रस्ते खराब आहेत ना नाशिक शहरातले. सिटीच्या अंतर्गत रस्ते म्हणजे थोडक्यात पुणे आणि नाशिक सेमच झालेत थोडक्यात, ठीक आहे. हे बघा, आणि मला एक कळत नाही ही पद्धत महानगरपालिकेची. तुम्ही जे थिगळं लावताय ना, ते लावूच नका. तुम्ही उलट ते खड्डे आम्हाला परवडले, ते थिगळं नाही परवडत. म्हणजे तुम्ही थिगळीकरण करताय ना, ते सगळ्यात धोकादायक असं आम्हाला वाटतं, माहिती आहे का. काही फायदा नाही. आता मित्रांनो, आपला जो रूट आहे ना, तो धरमपुरी पेठ, धरमपुरी, आपण धरमपूर त्या साईडनं जाणार आहोत, ठीक आहे. कारण की आपण सापुतारा मार्गे जर गेलो ना, तिथनं लावलेत हाईट बॅरियर, त्यामुळं आपण तिकडून जाऊ शकत नाही. कारण की उगं तिथं जाऊन अडकण्यापेक्षा जातानाच इकडून गेलेलं परवडेल आपल्याला. कारण की आपल्या गाडीमध्ये जवळपास वरती 2 फूट हाईट गेलेली आणि 100% ते रॉडला लागणारच हाईट बॅरिकेडिंगला, ठीक आहे. त्यामुळं मग मी डिसिजन घेतला की आपण इकडनं जाऊया. मी मॅप वगैरे सेट केलेलाच आहे. तर बघू आता इकडनं कसा आपला रूट असणार आहे, काय तुम्हाला सगळं बघायला भेटेलच. तर चला, खराब रस्त्यातनं वाट काढत काढत पोहोचूया आपलं धरमपूरपर्यंत. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर सापुताऱ्यापेक्षा आहे ना, इकडून सगळ्यात जास्त हेवी व्हेकल जातात. ते सगळ्यात जास्त म्हणजे सापुताऱ्यामध्ये ऍक्च्युली त्या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे हे बघा, धरमपूर साईडनं जे म्हणजे नवसारी वगैरे साईडनं ज्या गाड्या येतात ना हेवी व्हेकल्स, त्या इकडनंच दिसते. ते भरपूर अशा मोठ्या मोठ्या गाड्या बघा, इथं कंटेनर्स वगैरे जातात. या आता ह्या कंटेनर्स आहे ना, शक्यतो इथं महिंद्राचा मोठा प्लांट आहे, ते महिंद्राच्या प्लांटसाठी निघले असणार आहे. महिंद्रातून गाड्या लोड करून इकडून ऑल इंडिया हे करतात नाही. आणि मित्रांनो, यो डोंगर बघा, डोंगर मामा बघा कसला मोठा आहे, बापरे. त्याच्यावरती काहीतरी गड किल्ला दिसतो काहीतरी.
कमेंट करून सांगा मित्रांनो कुठला किल्ला आहे वगैरे. सकाळचा मोसम असला भारी आहे मित्रांनो, असं मस्त पाठीमागनं ऊन पडलंय, सनलाइट. काय सीन दिसतोय. मित्रांनो काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय राव इथं. आता इथून पुढे लागतंय जाम. पास आहे ना 8 मिनिटं प्लस दाखवते, प्लस 8 मिनिट. भरपूर मोठी लाईन आहे मित्रांनो. काय आलंय अयो, नाही जात म्हणते ते लोक डायरेक्ट मध्ये नाही जाते. या गाड्या जाऊ राहिल्यात साईडनं. हे पण टाकू का? काय होतं माहितीये का, राईट साईडनं टाकणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. मग अख्खं हे येणारे बी जाम होतात, जाणारे पण जाम होतात. काय करावं काय कळायला. जाम बघा मित्रांनो, जाम. हा अब्बा बाबा 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 बाबा, जाम जवळजवळ इथनं स्टार्ट होतोय. तर इथं 9, इथं 8 मिनिटं दाखवते प्लस, इथं 9 मिनिटं दाखवते प्लस. हे पूर्ण यो जो घाट सेक्शन आहे थोडासा, हे पूर्ण जाम आहे. अरे नादात लॉंग कट झालेला दिसतंय आपला. तेव्हा ह्यो बी घुसला बाबा रॉंग साईडनं. आता हे असं जाऊन येणार, सगळं जाम होणार. ना जाणारे जाणार, ना येणारे येणार. काही खरं नाही बाबा. 1 मिनिट, हे जरा समोर नाही. यो पण बघा, यो पण चाललाय. अरे त्या 2 व्हीलर वाल्याच्या अंगावर घालतो काय. दादा काय आलंय हा, काय सांगायलाच तयार नाही तो बी. चला आता एवढ्या मोठ्या 2 गाड्या गेल्या, आपणही काय पाप केले. चला बघू जाऊन काय नेमकं झालंय तरी काय. लय केव्हाचे थांबलेले दिसतात बाबा, हे लय केव्हाचे थांबलेले दिसतात. नाही येणारे येतात ते, ना जाणारे जातात. ते किती मोठी लाईन आहे ना. मित्रांनो तुफान अशी मोठी लाईन लागलेली आहे बाई, पण आपण भरपूर पुढे आलोय. हे बघा लोक गाड्या लावून, ड्रायव्हर लोक राईट साईडला थांबलेत रोडच्या. ठीक आहे. आणि लयच मोठा कांड झालेला दिसतो, लय मोठा कांड. कारण की असा जाम नाही लागू शकत. तर काही नॉर्मल जाम नाहीच आहे, नॉर्मल जाम नाहीये म्हणता येणार. आता कुठेतरी साईडला गाडी लावायला पाहिजे. टोटल जाम. गाड़ी खराब. कितना दूर तक है जाम? घाट में कोई गाड़ी खराब है. हाँ खराब या तो फिर पलटी यार. आता तर मग पूर्ण जाम झालं की लेन जाम, राईट लेफ्ट फ्रंट सगळं जाम झालं. आता मागणं पण गाडी लागली माझ्या. माझी गाडी एवढ्या जागेत बसणार पण नाही, दाबायची म्हणलं तर. चला बघू आता, लटकलोच आता चांगलंच. झाली टायमर डिलिव्हरी मित्रांनो. हे अशा प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे रस्त्यावर निघलं ना, काही ना काही चालूच असते. दुसऱ्याच्या गाडीमुळे आपल्याला प्रॉब्लेम, कधी कधी आपल्या गाडीचा प्रॉब्लेम होतो. काय ट्रान्सपोर्ट आहे, गाडी आहे, मशीन आहे, चालूच राहतं. चला निघतात आहे मित्रांनो समोरच्या गाडी. निकल रे आ गया. अरे लेफ्ट में दबाना पड़ेगा. इधर लगा था मी. इथं राईटला मित्रांनो जागा दिसते. मला तर वाटतं दाबून घ्यावी गाडी इथंच. काय उगाच आपल्यामुळं त्रास नको कुणाला. नाही तर मग व्हायचा मोठा कांड. मित्रांनो आता आपली गाडी लावली, आपण साईडला थांबलोय, गाडी उतरलोय. आता इथं बघा काय कांड झालाय, दाखवतो तुम्हाला एक्झॅक्ट. हे बघा आता याला भाऊला जावं लागतं. मागे आपल्या पुढं होता, पुढनं आली गाडी. जाऊ द्या मागात. हा जाऊ द्या. होईल लागा. नाही तर हिच्या मागं दाब नाही निघली तर, निघत असेल तर. घ्या आता, हे साहेब काढायला लागले फोटो. आता चलन पण होणार. सीधा सरळ घे, सरळ. मला बरं झालं इथं जागा भेटली. काय झालंय पुढं? पलटी आली गाडी काय? काय माहिती काय झालं. काल नव्हतं, काल संध्याकाळी चाललं. हो येऊ द्या. यो पक्का अडकला, पक्का. आपलं नशीब चांगलं, आपल्याला इथं जागा भेटली.
नाहीतर लोकांनी आपल्यावर पण राग काढला असता, पण नशीब आपलं चांगलं, आपल्याला इथं जागा भेटली मित्रांनो. आता जवळपास आपला इथे किती टाइम जाईल काही माहिती नाही. भरपूर असा लांब लचक जाम लागलेला आहे. इथं पुढं हॉटेल आहे, आपण जाऊन हॉटेलमध्ये नाश्ता करू. थांबू आता थोडा वेळ, स्टॉप घेऊ. मित्रांनो काय खरं नाही बाबा, असला भयान जाम लागलाय ना, मला तर वाटतं अख्खा दिवस पण जाऊ शकतो इथं. आणि ऍक्च्युली तुम्हाला बोललो ना, हे जे समोर नाही आलो होतो ना मी चुकीच्या साईडनं, माझ्यामुळे तर मी तुम्हाला म्हणजे हे देऊ शकतो, म्हणजे सांगू शकतो क्लिअरली की माझ्यामुळे कोणाला त्रास झाला नाही. म्हणजे माझ्या पुढे जे मोठ्या गाड्या होत्या ना त्याच्यामुळे लय त्रास झाला. आता बघा हे बंधू आहे ना इथं, बघा ही जी गाडी दिसते ना मोठी, ही डायरेक्ट या गाडीच्या समोर लागलेली. ते गाड्या येणारा जात नाहीये आणि तिकडल्या गाड्या त्याला साईड देत नाहीये. टू व्हीलर वाले पण इकडे अडकले. म्हणजे तुफान असं अटकाअटकी झालेली आहे. या अटकाअटकीमध्ये आपण मस्त भजी आणि वडापाव आणले, कारण की इथं नाश्त्याला दुसरं काही भेटत नाहीये. चहा घेतला, म्हणलं चला आता वडापाव आणि भजीवर ताव मारू. काय करणार या, भजी घेऊन आलो, खा भजी. मग काय तर आता दुसरं ऑप्शनच नाही मित्रांनो इथं, वडापाव आणि भजी. त्यानं मिरची पण नाही दिली राहू. काय हॉटेलवाला आहे हे. जर असं चालत राहिलं नाही, एकामेकाला जर समजून नाही घेतलं, दिवस जाणार येतं, दिवस अख्खा. असलं तुफान जाम आहे. आपण नाश्ता करू. एडिटिंग वगैरे अपलोडिंग झालेली आहे आपली, त्याच्यामुळे काम काही नाहीये, फक्त टाइमपास. आता मित्रांनो थोडं थोडं सरकत चाललंय. असं एखादा पांगळा माणूस कसा हळूहळू सरकत चालतोय, कसलीच गत झाली आपली. काय बोलणार यार, म्हणजे फुल टू ट्रॉफिक जाम आहे. दोन तीन गाड्या निघतात आहे, परत इकडून 2-3 गाड्या जातात आहे. ऍक्च्युली लोक म्हणतात पुढे एक गाडी खराब झालेली, ती गाडी रस्त्यातच खराब झालेली आहे, ब्रेकडाऊन डायरेक्ट. आणि ते एका गाडीमुळे एवढा जाम आहे. म्हणजे जेवढ्या इकडे लाईन लागली ना या साईडनं, तेवढीच पलीकडून पण लाईन लागलेली आहे. भाऊच्या अंड्यातनं पिल्ल इथंच निघतात वाटतं घाटात आता. मित्रांनो पूर्ण गाडी अंड्याने भरलेली आणि गाडी खराब पण झालेली दिसते बघा. पूर्ण अंडी आहेत, अंडी. बॉयलर कुठे गेला? ड्रायव्हर आहे का नाही? ड्रायव्हर आहे, बसलेत, झोपलाय मस्त गाडी. लय धूळ पडलेली गाडीवरती, कालपासून खराब झालेली दिसते. आता आपण खाली आलोय मित्रांनो, घाट उतरत, तेव्हा तिकडून आलोय आपण. तेव्हा तिकडून लाईन लागलेली पूर्ण. आणि ऑब्विसली यार असला हे डेंजर घाट आहे उतरताना, आणि अशा ठिकाणी जर गाडी खराब झाली म्हणल्यावर ऑब्विसली जाम होणारच आहे. हे बघा आता असं काहीतरी वातावरण आहे घाटाखाली. अजून खाली काय वातावरण गंभीर आहे काय माहिती नाही. ठीक आहे, गेल्यावरच कळल. तर चला मग आता काय पोचलो टाइमवर आता आपण. झाली डिलिव्हरी. चला आता लगभग इथंच वाजले मित्रांनो 10:30. 11 10:30 नाही, 11 वाजले. 11 इथंच. चला. हो तो ये है कमजोर कड़ी, ये है सारे फसाद की जड़. अरे रे रे रे, उसका हाऊसिंग तुट गया रे. हाऊसिंग तुटलंय मित्रांनो. बघा आपले आरटीओ साहेब आणि ते इथं खाली आले. आणि धन्यवाद साहेब, ट्रॉफिक सोडवल्याबद्दल. खूप उपकार केले. नाश्ता पाणी केल्यानंतर ना आले तुम्ही खाली. हे बघा मित्रांनो, ह्या गाडीमुळे सगळं जाम आहे. या गाडीचा हे तुटलाय, एक्सेल तुटलाय बघा. एक्सेल तुटलाय मधला डायरेक्टली. आणि याच्यामुळं काय झालं, खालचे खाली वरचे वर असं झालंय. आता बघा याला इकडून 20-30 गाड्या इकडल्या सोडतात आणि 20-30 गाड्या खालच्या सोडतात. झालंय काय, एक्झॅक्ट टर्निंगला त्याची गाडी खराब झालेली. आता ती रिपेअर होणार, त्याच्यानंतर ना मग ती गाडी निघणार, मग ही ट्रॉफिक हलकी होणार. म्हणजे हे आजच्या दिवसभर मी म्हणतो कदाचित ट्रॉफिक असणार पूर्ण दिवसभर. ठीक आहे. आता हे मोठ्या मोठ्या गाड्या ज्या असतात ना, यांचं कधी काय निघेल सांगता येत नाही. आणि एक तर रस्ते बघा कसे आहेत. आता याला आपण गाडीला दोष द्यायचा नाही, रस्त्याला दोष द्यायचा. अशा रस्त्यातनं जेव्हा त्या गाड्या चालणार, ऑब्विसली भाई काही ना काही खराबी होणारच. हे बघा आता इथं हे लोक थांबले, त्यांनी खालच्या गाड्या खाली थांबवल्या, वरच्या गाड्या वरती. वॉकी टॉकी वगैरे त्यांच्या हातामध्ये ट्रॉफिक कंट्रोल करायला. बघा ही लय मोठी लाईन आहे खाली. खालून 10 गाड्या सोडते ते, वरून 10 गाड्या सोडते ते, जेणेकरून ट्रॉफिक जास्त अडकणार नाही. रस्ता पण तर 2च गाड्याचा आहे ना, त्याच्यामुळं आता काय तिथं मध्येच एक गाडी बंद पडल्यामुळं सगळा प्रॉब्लेम. आता मला वाटतं कदाचित आपण जाऊ, सण नाही व्हायना पण हळूहळू का व्हायना पण जाऊ. धूळ उडती आहे, काच बंद करून घेऊ पहिलं तर. रस्ताच मोकर खराब आहे इथला. एवढी मोठी वाहतूक आहे, इकडला रस्ता कसा असायला हवा. हे काही नवीन हा इच्छा गावात
हा डायरेक्ट गाडी आडवी. याला म्हणतात नाद. नाद केला पण वाया गेला. असं झालंय ते. वाया नाही गेला, नाही वाया गेला. गाडी डायरेक्ट खाली अडकली तिच्या आडवी. घ्या ना, मी जात ना तुम्हाला जाऊन देत. तुफान लाईन आहे मित्रांनो, तुफान. पक्की वाट लागली मित्रांनो यांची, पक्की. जशी माझी लागली होती आणि सर्वांचीच लागली होती तशी यांची पण लागली बघा. कम से कम आहे तर 8 ते 10 किलोमीटरची लाईन आहे मित्रांनो. 8 ते 10 किलोमीटर. ठीक आहे. आपण एक हे बघा करंजळी पर्यंत आलं घाट उतरून, आणि अजूनही जाम आहे. अजूनही पूर्ण लाईन जाम आहे, म्हणजे राईट साईड. समजू शकता. बोललो ना मित्रांनो, कमीत कमी 8 ते 10 किलोमीटर की 11 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. ते थोडा गॅप होता गावचा, तिथं थोडासा हे पडले, पण हे बघा कुठपर्यंत आहे बघा. भरपूर मोठी लाईन आहे हे बघा. कुठपर्यंत आहे काय माहिती नाही बघा. लय लांब आहे. नाही तर आपला व्हिडिओ येतच मोकार लांब व्हायचा. मित्रांनो इथं कदाचित एखाद्या शेतकऱ्याने नांगर चालवलं दिसतोय भात पेरणी करण्यासाठी. चुकून त्याला वाटलं माझी शेतीच आहे, पण त्यांना रोस्ता नांगरून टाकलाय बघा. गव्हर्नमेंट पण काय करणार या गोष्टीला, नाही का. शेतकऱ्याने असं नव्हतं करायला पाहिजे मित्रांनो. रस्ता नव्हता, रस्त्यावर नांगर नव्हता चालवायला पाहिजे. चुकीचं केलं करा खरंच ना. असला भांगार रस्ता आहे खरंच, नांगर लावून खोदल्यासारखा दिसतोय. आणि हे बघा हे महाशय बघा. अहो साहेब, एक तर ते नंबर असा टाकलाय जसा काय पेन्सिलला लिहिलाय. काय बोलणार राहू लोकांना. इतका रस्ता खराब आहे ना मित्रांनो, मधी लिमिटच नाही त्याचं. आता बघा इथं बघा, तर इथं बघा फक्त. बा 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 बा, एकच नंबर. इथं पण नांगर आणलेलं दिसतोय. इथं तर बैलाला नांगर आणलेलं दिसतोय. इथं ट्रॅक्टर चालवलं दिसत होता, इथं बैलाला नांगर आणलाय बघा. खतरनाक खतरनाक. कसं आहे आता इथं बघा. बाबा 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 बाबा, नादच नाही करायचा. यावंच लागते आणि कंबर मोडून घ्यावंच लागते. महाराष्ट्र चेकपोस्ट मित्रांनो, महाराष्ट्र चेकपोस्ट. काय झाले हात करा मेरे को. जातो का गप. महाराष्ट्रातल्या गाडीला हात करतो, काय वाटतं का. आता जस्ट आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली मित्रांनो. इथं पण थांबवतात गाड्यांना. इथं वजन काटा वगैरे नाही. या साईडनं आले तर तुम्हाला वजन काटा नाही लागत. आता मला तर वाटतंय गुजरात बॉर्डरवरती थांबवतात. आपला टीपी वगैरे आलेला 170 रुपये आपल्याला टीपीला लागले. टेम्पररी टॅक्स परमिट. ठीक आहे, गुजरात स्टेटचं. चला मित्रांनो, जस्ट आपण आता केले गुजरात एंटर. हे बघा, पहिलं हे गुजरातचा हे होता चेकपोस्ट अंदाजे बरं का माझ्या. इकडनं जास्त तर मी येत नाही, पण सध्या हेवी वाहतूक इकडूनच जास्त होते. ठीक आहे. आपल्याला तिकडून सापोतरावर नाही ना वजन काटा लागतो. इकडून वजन काटा लागत नाही महाराष्ट्राचा. आणि भरपूर लोक जे ओव्हरलोड वगैरे चालतात ना ते इकडूनच येतात. ठीक आहे. आपला आहे ना मित्रांनो निर्णय चुकला गड्या आजचा आहे ना. खरंच काय दळबद्री लागली काय कळाना मला. अक्षरशः आहे ना परत इथं जाम लागलाय बघा. आणि मॅपमध्ये अजिबात जाम दाखवत नाही. मॅप सुद्धा गळफाटलाय. हे बघा, मॅपमध्ये जाम दाखवत नाही. कमीत कमी ही पण जवळजवळ 8-10 किलोमीटरची लाईन लागलेली. आपण इकडून यायलाच नव्हतं पाहिजे. बघा गाड्या फिरून परत चालल्यात. आहे का जगा आहे का रोड आहे. हा ना, चलो मे बी आता. हा मांडवा, या मांडवामध्ये आपण इकडनं रोड आहे, पण इथं बी बोर्ड लावलं बघा, बडे वाहन. हा बडे वाहन जाने का रास्ता. या इकडून आहे ना मोठ्या गाड्यांसाठी बंदी, पण छोट्या गाड्या जाऊ शकतात. ठीक आहे. तर आता आपण इकडून जाऊया, बघू इकडून रोड खाली आहे का. इथं असं लफडं एअरटेलला काय आग लागली काय माहिती. एअरटेलचं केव्हाचं नेटवर्क गेलंय. अक्षरशः मला नाश्त्याला थांबायचं, माझ्याजवळ कॅश नाही एकतर, अजिबात नेटवर्क नाही आहे बघा. आणि माझा जिओचा रिचार्ज संपलाय. हे बघा ते अख्खं जाम लागलंय, अख्खं टोटल जाम. काय झालंय काय माहीत बाबा. आज इथं मोठ्या गाड्या जाऊ नये म्हणून ढिगारा टाकून ठेवलाय मातीचा जबरदस्त. आता बघू हे रस्ता कुठे घेऊन जातोय आपल्याला. मित्रांनो मला आहे ना, मला जुन्या काळातली आठवण आली. अक्षरशः आता इथं मी ना चहा प्यायला थांबलो होतो. चहा प्यायला. ठीक आहे. इथं अक्षरशः पेमेंट करायला नेटवर्कच नाही. तुम्हाला पहिलं दाखवतो. हे बघा
नेट दिसतंय का? नेटवर्कच नाही, अजिबात नेटवर्क नाही, अजिबात. हे बघा, अजिबात नेटवर्क नाही आहे, ना जिओला आहे ना एअरटेलला आहे. ठीक आहे, आणि माझ्याजवळ कॅश नाही. आता इथं मी पिलो चहा, पेमेंट करायला गेलो त्यांच्यापाशी पेमेंटच होईना. मी काय केलं माहिती आहे का? त्याला म्हणलं माझे एक काम करा, माझ्याकडे 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा, बार्टर सिस्टम. त्यांना मी एक बिस्किटचा पुडा दिला, म्हणलं घ्या मिटून. आता नेटवर्कच नाही आहे इथं. बघा एवढे शॉप्स वगैरे, एवढं गाव आहे, इथं नेटवर्क ना जिओला आहे ना एअरटेलला आहे. राव काय भंगार आहे. हां, जिओला नेटवर्क नाही आणि एअरटेलला पण नेटवर्क नाही आहे. त्यांना मी फायनली म्हणलं बाबा माझ्याकडून एक बिस्किटचा पुडा घ्या आणि जाऊ द्या मला. आता काय करता, कॉल सुद्धा लागत नाहीये कुणाला. समजा मित्राला वगैरे कॉल करून सांगितलं असतं QR कोड पाठवून, पण त्याला सुद्धा नेटवर्क नाहीये, ना जिओला आहे ना एअरटेलला आहे. आज पहिल्यांदा मला असं जुन्या काळात जागल्यासारखं झालं रो. बार्टर सिस्टम, आणि नशीब ती बिस्किटचे पुढे तरी होते माझ्याकडं. काय दिलं असतं मी त्यांना? पाण्याची बाटली पण भरलेली नव्हती. बार्टर सिस्टम, आज प्रॉपर बार्टर सिस्टम झाला. त्यांना मी बिस्किटचा पुडा दिला, बोलला भाऊ हे घ्या, मी जातो. नशीब तेवढं तरी होतं. आणि खरं जे ऑनलाईन पद्धतीमुळे ना कॅश ठेवायची सवय नाही राहिली. आणि एकतर माझ्या घरच्यांना सांगणं आहे, त्यांना फोन करून पण सांगतो माझ्या पाकिटातले पैसे काढून घेत नका जाऊ राव. घरी गेलं की कॅश काढून घेतात सगळी. काय सांगायचंय, 1 रुपया ठेवत नाहीत पाकिटामध्ये. लई संताप येतो माहिती आहे का अशा वेळेस. डोकं फिरलं राव. ते दुकानदार तोंडाकडे बघू राहिला, दोन्ही याला नेटवर्क नाही, खिशामध्ये 1 रुपया नाही. ते नशीब बिस्किटचे पुढे देऊन टाकले. मी त्याला म्हणलं भाऊ बिस्किटचा पुडा धर आणि मला जाऊ दे. बार्टर सिस्टम, डोकं फिरलं राव. जेवण सुद्धा करू शकत नाही मी आता. नाश्ता तर केलाच नाही. नाश्ता ती भजी खाल्लेली तेवढंच. त्याच्यातली भजी मी नेहमी फेकून दिली. ते तेलकट आपल्याला नाही जमत. ते वडापाव खाल्ले फक्त मी. ठीक आहे, काय सांगायचंय. हे अशी वेळ तुमच्यावर आली काय मला सांगा. याच्या आधी तुम्ही कधी असा टाइम काढला का मित्रांनो? डोकं फिरलंय माझं फुल. मित्रांनो 2 वाजले दुपारचे आणि आता आपण धरमपूर मधनं बाहेर निघतोय. ठीक आहे, ऍक्च्युली लेफ्ट साईडला धरमपूर आहे. बायपास रोडनं आपण बाहेर निघतोय मांडवीला जाण्यासाठी. ठीक आहे, आता ह्यो मार्ग आपल्याला आहे ना खूप महागात पडलेला आहे. खूप असा टायमिंग गेला, पस्तावा आला, भरपूर काही प्रॉब्लेम सहन करावा लागले त्यावरती आपल्याला. डिझेल गेलं, रस्ता खराब, खड्डे खुड्डे, मोकार आपट धोपट सगळं झालंय आता. म्हणजे या रस्त्यानं परत कधी यायचं नाही. अर्जंट डिलिव्हरी असल्यावर तर कधीच यायचं नाही इकडून. ठीक आहे, या अशा गाड्या बिड्या खराब होतात आणि मग सगळे रस्ते जाम होऊन जातात. आता विचार करा 2 वाजता आपण याच्यापर्यंत बाहेर धरमपूरवर पोहोचतोय, 2 वाजता दुपारचे. आणि आता काय आपलं पुढलं राहिलंय लगभग. आपण आता फक्त आलोय मित्रांनो 350 किलोमीटर. पुण्यापासून 350 किलोमीटर आलोय. सकाळी मी 6 वाजता निघलोय नाशिक मधनं. नाशिक ते धरमपूर जास्त नाहीये, 150 किलोमीटरचं अंतर असेल. लय त्याला 100 पण नसेल. मी तर म्हणतो 100. 6 7 धरा चला, 7 8 9 10 11 12 1 2 7 घंटे लागलेत मित्रांनो. 6 ते 7 घंटे धरमपूरला यायला मला. विचार करा कसं करायचं. अजून तर फार जवळजवळ आपला 350-350 किलोमीटरचा रनिंग बाकी झालं. आज काय आपण घंटा पोहोचत नाही आपण आज. मित्रांनो इकडं जरा माणसासारखा रस्ता लागला बाबा, नाहीतर वाट लागली होती माझी वाट. आता कुठपर्यंत चांगला आहे काय माहिती नाही बरं का, कारण इकडं आपण फर्स्ट टाइमच जातोय. इकडनं आपण पहिले कधीच नाही आलेलो मित्रांनो. ठीक आहे, अजूनही आपल्याला कुठल्या पोलीसचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे किंवा एंट्री तसलं काही नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे आपण तसलं पण एंट्री वगैरे देत नाही. सर काही प्रॉब्लेम असेल तर पावती कर बाबा, पण एंट्री नाही. ठीक आहे, तर चला आता बघू किती टायमात पोहोचतोय. ताजं बांधलेल्या रस्त्यावरनं जाण्याची मजा वेगळीच असते ना मित्रांनो. हे रस्ता जवळपास कालच बांधलेला आहे. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला रिसेंटली डांबर टाकले. पहिला असला खराब असेल ना म्हणूनच एवढं डांबर टाकलंय जबरदस्त.